आज सांगलीचं सगळ्यात जास्त वाटोळं कुणी केलं असेल तर ते जयंत पाटलांनी केलं, हे तुम्हा सगळ्यांना मान्य आहे. बरोबर ना? केलंय की नाही? काय नाही हो. आणि रवींद्र चव्हाण साहेब, तुम्हाला माझी विनंती आहे, सांगोल्याला आमच्या मसराचा बाजार असतो. आमची सगळी लोक शेळ्या मेंढ्या विकायला आणि मसरं घ्यायला सांगोल्याला जातात. आता काय काय नवीन मुंबईकडची लोक आली, त्यांना माहीत नसतं म्हशी कुठली मस घ्यायची आणि कुठल्याला धार निघते. ते ज्याला कास मोठी आहे ती बघते, हिला कासला मोठी आहे, हिला घेऊया, ही दूध देईल. त्याला कोणीतरी दलाल गंडवतं. ते जेव्हा घरी घेऊन येतात त्याला 2 लिटर दूध निघतंय. ते डोक्याला हात लावतोय, अरे कासला मोठी आहे. हे जयंत पाटील कासला मोठा आहे, दुधाला नाही. त्यांचा नेता पण तसाच आहे, त्याच्यावरती बोलू नका म्हणून मला सूचना आहेत. परंतु ही कासला मोठी दिसणारी लोक आहेत. अरे एका हमालाच्या पोराच्या प्रवेशाला जर एवढी गर्दी होत असेल तर तुम्ही विचार करा ना, या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आणि त्यामुळं या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर, सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नंतर कुणाची किती ताकद आहे हे तुम्हाला कळणार आहे. त्यामुळं पुढच्यांना जरा आजमावा, त्यांची काय परिस्थिती आहे त्यांना कळल.